चौथा पाठ. प्रतिष्ठान. पैठण हे ठिकाण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर वसले आहे. पैठण तालुक्याचे ठिकाण असून येथून गोदावरी नदी वाहते. येथेच संत एकनाथांची समाधी, ज्ञानेश्वर उद्यान, नागघाट, जायकवाडी धरण आहे. हे धरण महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असून त्याच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात. पैठणचे प्राचीन नाव प्रतिष्ठान असून पैठणला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. प्रतिष्ठान हे भारतातील अतिशय समृद्ध शहर होते. हे शहर सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. त्यामुळे पैठणला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झाले होते. या भूमीमध्ये सातवाहन साम्राज्याच्या उत्कर्षाची अनेक रहस्य असल्याचे सांगतात. सातवाहनांनी दक्षिण भारतावर प्रामुख्याने महाराष्ट्राच्या भूभागावर राज्य केले. सातवाहन हा पहिला राजवंश होता ज्यांनी दक्षिण भारतावरील मोठ्या भूभागावर राज्य केले. सातवाहनी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकिर्दीत पैठणचा विशेष विकास झाला. पैठणमध्ये व्यापार, कला आणि साहित्याची भरभराट या काळात झाली. हे शहर सातवाहन काळातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. त्याचा रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. भारतातील मसाले, रेशीम, रत्ने आणि मौल्यवान धातू निर्यात होत असत व रोमन साम्राज्यातील सोने, चांदी, काचेच्या वस्तू भारतात आयात होत असत. पैठण येथील उत्खननात रोमन नाणी आढळून आली आहेत, ज्यावरून पैठण आणि रोमन यांच्यामधील व्यापाराविषयी कळते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण हे एकेकाळी शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र होते. महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी काही काळ याच भूमीवर वास्तव्य केले होते. संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी पैठणच होती. पैठणमध्येच संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांचा वाडा सुद्धा येथे पाहायला मिळतो. परंतु या वाड्याचे रूपांतर आता मंदिरात केले गेले आहे. संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थान हे बाहेरचे नाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. संत एकनाथ महाराजांच्या विचारांचा, कीर्तनाचा व अभंगाचा पैठणवर खूप प्रभाव होता. हे शहर पैठणी साड्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी रेशीम व सोन्याच्या धाग्यांनी खूप सुंदर साड्या बनविल्या जातात. प्राचीन काळापासून पारंपरिक हस्तकला चालत आली आहे. या शहराला व्यापारामुळे आर्थिक समृद्धी मिळाली. येथील उत्खननातून प्राचीन मूर्ती, नाणी, वस्त्रे इत्यादी उपलब्ध झाली आहेत. येथे शिल्पकला व स्थापत्य कलेतून संस्कृतीचे दर्शन घडते. परंतु काळाच्या ओघात सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर या शहराचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. सातवाहन काळात भरभराटीला आलेले हे शहर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात मात्र दुर्लक्षित झाले. यादवांच्या काळात हे शहर धर्मपीठ म्हणून ओळखले जाते. यादवानंतर येथे महामणी, मोगल, निजामशाही, मराठी यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानाच्या ताब्यात गेले. पैठण येथे हैदराबाद संस्थानाच्या पुरातत्व विभागाने 1943 मध्ये आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाने 1966 ते 67 मध्ये उत्खनन केले. यात अनेक गोष्टी सापडल्या. यात सापडलेल्या वस्तूवरून पैठण येथील प्राचीन वैभवाची कल्पना येते. हळूहळू व्यापारी मार्ग बदलले व नवीन व्यापारी केंद्रे उदयास आली. त्यामुळे पैठणचे व्यापारी महत्त्व कमी झाले. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर नवीन राजकीय व प्रशासकीय केंद्रे उदयास आली. त्याचेच उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर सारख्या जवळच असलेल्या शहरामध्ये औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात अधिक विकास झाला. पैठण मात्र विकासात मागे राहिले. पण पैठणी साडी, संत एकनाथांचा वारसा व गोदावरी नदीमुळे पैठणचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व टिकून आहे. पैठणी साडी महाराष्ट्रीयन संस्कृतीतील एक अमूल्य परंपरा आहे जी आजही तिच्या समृद्ध वारशाचे प्रतीक मानली जाते.